नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण इतिहासातील काही महत्त्वपूर्ण जे के क्वेश्चन्स कव्हर केले आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला महाराष्ट्रातील कोणतीही परीक्षा असो त्यामध्ये विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला असा विचारला आहे की सध्याचे भोपाळ शहर कोणत्या प्रतिहार शासकाने बांधले होते? सध्याचे भोपाळ शहर हे कोणत्या प्रतिहार शासकाने जे आहे ते बांधले होते? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन 4 आहेत. महेंद्र भोज, राज्यपाल, विजय सेना आणि मिहिर भोज. तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर तुमचं योग्य असेल. सध्याचे भोपाळ शहर हे मिहिर भोज या प्रतिहार शासकाने जे आहे ते बांधले होते. पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक दुसरा असा विचारला आहे की चोल राजवटीत शेतकऱ्यांच्या वसाहती कशा म्हणून ओळखल्या जात होत्या? चोल राजवटीत शेतकऱ्यांच्या वसाहती हे कशा म्हणून ओळखल्या जात होत्या? तर या ठिकाणी ऑप्शन्स आहेत नाडू, मुवेंदवेलन, ऊर आणि तालुका. तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर होईल, ते म्हणजे ऊर. तर तर चोल राजवटीत शेतकऱ्यांच्या वसाहती हे ऊर म्हणून ओळखल्या जात होत्या. तर ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर योग्य असेल. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक तिसरा पाहूया. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे की मध्य प्रदेश राज्यातील खजुराहोची स्मारके कोणत्या राजवटीची सुरेख निदर्शक आहेत? मध्य प्रदेश राज्यातील खजुराहोची स्मारके कोणत्या राजवटीची सुरेख निदर्शक आहेत? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन 4 आहेत. चोल, चालुक्य, चंदेला आणि पल्लव. तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे चंदेला. तर ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर योग्य असेल. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 4. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 असा विचारला आहे की हरियंका वंशाचा शासक अजातशत्रू कोणाचा मुलगा होता? हरियंका वंशाचा शासक अजातशत्रू कोणाचा मुलगा होता? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन्स आहेत बिंबिसार, नागादासक, उदयन आणि अनुरुद्धा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे बिंबिसार. तर हरियंका वंशाचा शासक अजातशत्रू हा बिंबिसार यांचा मुलगा हा होता. तर ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर योग्य असेल. पुढील प्रश्न घेऊया. तर या ठिकाणी पुढील प्रश्न असा आहे की विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या पाल राजाने केली? विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना ही कोणत्या पाल राजाने केली? राजेंद्र चोल, केशिन, मिहिर भोज आणि धर्मपाल. तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे धर्मपाल. तर विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना जी आहे ती धर्मपाल या राज्याने केलेली आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर योग्य असेल. पुढील प्रश्न घेऊया. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की 4थ्या शतकापूर्वी मगधची राजधानी कोणती होती? 4थ्या शतकापूर्वी मगध राजाची राजधानी ही कोणती होती? तर या ठिकाणी मित्रांनो उत्तर माहीत असेल तर 3 सेकंदाच्या आतमध्ये तुम्ही मला कमेंटमध्ये कळवायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन्स आहेत राजगृह, पाटलीपुत्र, वाराणसी आणि मथुरा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य ते आन्सर होईल, ते म्हणजे राजगृह. तर 4थ्या शतकापूर्वी मगधची राजधानी ही राजगृह ही होती. तर ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर योग्य असेल. पुढील प्रश्न घेऊया. तर या ठिकाणी पुढील प्रश्न असा आहे की चालुक्य वंशाचा संस्थापक कोण होता? चालुक्य वंशाचा संस्थापक जो आहे तो कोण होता? ऑप्शन्स आहेत नरसिंह वर्मन, मांगलेसा, कीर्तिवर्मन आणि पुलकेशीन. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे पुलकेशीन हा चालुक्य वंशाचा संस्थापक हा होता.
तर ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य आन्सर होईल. पुढील प्रश्न घेऊया. या ठिकाणी पुढील प्रश्न असा आहे की दुसरे ॲग्लो म्हैसूर युद्ध कोणत्या कराराने संपले? दुसरे ॲग्लो म्हैसूर युद्ध हे कोणत्या कराराने संपले? ऑप्शन्स आहेत मंगलोरचा तह 1786, मंगलोरचा तह 1785, मंगलोरचा तह 1784 आणि मंगलोरचा तह 1783. तर या ठिकाणी 4 ऑप्शन्स आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे मंगलोरचा तह 1784. तर दुसरे ॲग्लो म्हैसूर युद्ध हे मंगलोरचा तह या कराराने जे आहे ते संपले आहे. पुढील प्रश्न घेऊया. या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की पोर्तुगीजांनी भारतातील पहिला किल्ला टिंबटिंब येथे बांधला. पोर्तुगीजांनी भारतातील पहिला किल्ला टिंबटिंब येथे बांधला. तर या ठिकाणी ऑप्शन्स आहेत कोची, गोवा, अंजीदीव आणि कन्नौर. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे कोची. तर पोर्तुगीजांनी भारतातील पहिला किल्ला हा कोची येथे बांधला आहे. ऑप्शन क्रमांक ए याचं उत्तर योग्य असेल. पुढील प्रश्न घेऊया. तर या ठिकाणी मित्रांनो पुढील प्रश्न असा विचारला आहे की खालीलपैकी कोणत्या राज्याने ब्रिटिशांना राज्यात मुक्तपणे व्यापार करण्यासाठी गोल्डन फरमान दिले? खालीलपैकी कोणत्या राज्याने ब्रिटिशांना राज्यात मुक्तपणे व्यापार करण्यासाठी गोल्डन फरमान हा दिले? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन्स आहेत हैदराबाद, गोलकुंडा, विजापूर आणि अहमदनगर. तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे गोलकुंडा. तर ब्रिटिशांना राज्यात मुक्तपणे व्यापार करण्यासाठी गोल्डन फरमान हे गोलकुंडा यांनी दिले. चा प्रश्न घेऊया. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की बक्सरची लढाई ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि यांच्यात झाली. बक्सरची लढाई ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि यांच्यात झाली. ऑप्शन्स आहेत मीर कासिम, सआदत अली खान दुसरा, अलीवर्दी खान, सिराज उद्दौला. तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे मीर कासिम. तर बक्सरची लढाई ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मीर कासिम यांच्यामध्ये झालेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर योग्य होईल. पुढील प्रश्न घेऊया. चार्ल्स दुसरा कोणत्या वर्षी बॉम्बे ईस्ट इंडिया कंपनीकडे हस्तांतरित केले? चार्ल्स दुसरा कोणत्या वर्षी बॉम्बे ईस्ट इंडिया कंपनीकडे हस्तांतरित केले? ऑप्शन्स आहेत 1669, 1670, 1672 आणि 1668. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 1668. पुढचा प्रश्न घेऊया. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणती बंगालची पहिली क्रांतिकारी संघटना होती? खालीलपैकी कोणती बंगालची पहिली क्रांतिकारी संघटना होती? ऑप्शन्स आहेत हिंदुस्तान सोशलिस्ट पार्टी, अनुशीलन समिती, इंडिया हाऊस आणि जुगंतर पार्टी. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे अनुशीलन समिती. ती 1902 साली स्थापन झाली. तर बंगालची पहिली क्रांतिकारी संघटना ही अनुशीलन समिती ही आहे आणि ती 1902 साली स्थापन झाली. पुढील प्रश्न घेऊया. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की ब्रिटिश वसाहतवादाविरुद्ध 1817चे पायका बंड भारताच्या कोणत्या आधुनिक राज्याशी संबंधित आहे? ब्रिटिश वसाहतवादाविरुद्ध 1817चे पायका बंड भारताच्या कोणत्या आधुनिक राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत ओडिसा, राजस्थान, महाराष्ट्र आणि तामिळनाडू. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर योग्य असेल, ते म्हणजे ओडिसा. तर ब्रिटिश वसाहतीविरुद्ध 1817चे पायका बंड हा बंड भारताच्या ओडिसा या आधुनिक राज्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न घेऊया. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की भारतीय नागरी सेवा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? भारतीय नागरी सेवा कायदा हा कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर या ठिकाणी ऑप्शन्स आहेत
1863, 1866, 1871 आणि 1861. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 1861मध्ये. तर भारतीय नागरी सेवा कायदा हा 1861 या वर्षी मंजूर झाला. पुढील प्रश्न घेऊया. तर या ठिकाणी पुढील प्रश्न असा आहे की ब्रिटिश क्राऊनने टिंब साली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारतावर सार्वभौमत्व स्वीकारले. ऑप्शन्स आहेत 1857, 1858, 1859 आणि 1860. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर योग्य असेल, ते म्हणजे 1858. तर ब्रिटिश क्राऊनने 1858 साली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारतावर सार्वभौमत्व हे स्वीकारले. तर या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे आणि शेअर पण करायचा आहे. आणि तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.